धात सिंड्रोम हा एक कल्चर बाउट सिंड्रोम आहे. हा पूर्ण जगभरात आढळत नाही. हा भारतीय उपखंडात आढळणारा आजार आहे. कारण आपल्या कल्चरनं तयार केलेला आजार आहे. वीर्याचा एक थेंब रक्ताच्या अनेक थेंबापासून बनतो आणि वीर्य हे अति महत्त्वाचा घटक आहे. ह्याची पुराणापासून लोकांच्या मध्ये बिंबवलेलं एक बीज आहे. त्याच्यामुळे वीरनाश म्हणजे शरीरनाश, वीरनाश म्हणजे आत्मानाश, वीरनाश म्हणजे पुरुषनाश, म्हणजे वीर्यनाश होणं म्हणजे आयुष्यनाश होणं. आणि हे बिंबवलं गेल्यामुळं बऱ्याच टक्के लोकांना हे खरं वाटायला लागतं आणि ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम करायला लागतं. झोप न येणं, थकवा जाणवणं, शरीरामध्ये कमजोरी येणं, मसल लॉस झाल्यासारखं वाटणं किंवा अंगदुखी होणं, पाठदुखी होणं, सारखं आजारी पडणं, ह्या आजाराच्या लक्षणांना, शारीरिक आणि मानसिक आजाराच्या लक्षणांना एकत्रितरित्या धात सिंड्रोम म्हटलं जातं. म्हणजे धात सिंड्रोम हा धातू गेल्यामुळे होणारा सिंड्रोम नसून धातू गेल्यामुळे किंवा वीर्य गेल्यामुळे मनावरती आणि शरीरावरती मानसिकरित्या झालेला एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांमुळे एकत्र येऊन बनलेली समस्या.